तुम्ही जर नाशिकमध्ये पर्यटनासाठी जात असाल तर सावधान, कारण नाशिकमध्ये जाणं कदाचित महाग पडू शकतं। एखादा वेगळाच प्रसंग तुमच्या समोर येऊ शकतो, कारण नाशिक परिसरामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। भोवली इथं धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या गेलेल्या पर्यटकांवर हल्ला झालेला आहे। खरं तर एक कुटुंब इथं धरणावर पर्यटनासाठी गेलं होतं, पर्यटनासाठी गेलं होतं आणि तरुणीची स्थानिक टवाळखोरांनी छेड काढली आणि यावरून या पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबाचा टवाळखोरांशी वाद झाला आणि याचा राग मनात धरत टवाळखोरांनी कुटुंबाचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर हल्ला केला। तर लाकडी दांडकी आणि लोखंडी रॉडनं हल्लेखोरांनी या पर्यटक कुटुंबाच्या गाडीची तोडफोड केलेली आहे। सदर घटनेप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आपण पाहतोय ही दृश्य, मागून येऊन गाडीचा पाठलाग करत होते हे टवाळखोर आणि या रोड रोमियोंनी, या टवाळखोरांनी या पर्यटक कुटुंबाच्या गाडीवर हल्ला केलेला आहे। यात गाडीच्या काचांचं नुकसान झालंय। किरण ताजने आमचा प्रतिनिधी आमच्या सोबत यावेळी आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊया। किरण, अतिशय धक्कादायक अशी ही घटना, पर्यटनासाठी एखादं कुटुंब जातं आणि अशा प्रकारे त्यांच्याबरोबर घटना घडते। अगदी खरं आहे। नाशिक नगरी ही धार्मिक नगरी सोबतच पर्यटन नगरी म्हणून देखील ओळखले जाते। नाशिकच्या इगतपुरी परिसरामध्ये अनेक धरणं आहेत, त्या धरणांच्या परिसरामध्ये अनेक धबधबे सुद्धा आहेत आणि या सगळ्या निमित्तानं सहलीसाठी मोठ्या प्रमाणात कुटुंब येत असतात। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिक रोडचं एक कुटुंब नाशिकच्या ग्रामीण परिसरामध्ये असलेलं जे भावली धरण आहे त्या सगळ्या परिसरामध्ये धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेलेलं होतं आणि त्याच वेळेला ज्या कुटुंबासोबत एक त्या ठिकाणी सोबत असलेली जी तरुणी होती तिची तिथल्या काही टवाळखोरांनी छेड काढली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर उपस्थित असलेल्या एका त्या कुटुंबातल्याच व्यक्तीनं त्याबाबतचा जाब विचारला आणि याचाच राग आल्यानंतर या टवाळखोरांनी या कुटुंबावर हल्ला केलेला आहे। जवळपास 10 ते 15 किलोमीटर पाठलाग करत 2 ते 3 वेळेला या कुटुंबाकडनं गाडीवर आणि या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा झालेलं आहे। यामध्ये ज्या पद्धतीनं या तरुणीने महिलेने जी फिर्याद दिलेली आहे अंबड पोलीस ठाण्यामध्ये, यावेळेला तिचा मोबाईल हिसकावून नेण्यात आल्याची सुद्धा तक्रार देण्यात आलेली आहे। गाडीच्या काचा फुटलेल्या आहेत आणि जे चालक या सगळ्या दरम्यान गाडी चालवत होते त्यांच्या सुद्धा गळ्यातली सोन्याची चेन ओरबाडून नेलेली आहेत आणि याशिवाय त्या ज्या महिलेने तक्रार दिलेली आहे तिच्या पतीला सुद्धा बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। ही संपूर्ण घटना जर बघितली तर नाशिकचं पर्यटन सुरक्षित आहेत का अशा स्वरूपाचा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार आहेत। अगदी 4 ते 5 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं सगळं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढणार। अशा सगळ्या परिस्थितीला त्याच्या पूर्वसंध्येला जर अशा पद्धतीची घटना जर घडत असेल तर ती अतिशय गंभीर आहेत। पोलीस आता या सगळ्या निमित्तानं गुन्हा दाखल केल्यानंतर टवाळखोरांचा शोध घेत आहे। मात्र या सगळ्या काळामध्ये नाशिकला आलेल्या पर्यटकांना सुरक्षित वाटेल अशा स्वरूपाचं वातावरण पोलीस तयार करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल किरण। या घटनेवर लक्ष असेलच तर आपण पाहतोय पर्यटनासाठी नाशिकमध्ये एका धरणाच्या ठिकाणी गेलेल्या पर्यटक कुटुंबावर अशा प्रकारे छेडछाड झाली या कुटुंबाची आणि त्यानंतर जाब विचारला, वाद झाला आणि त्याच्यानंतर याचा सूड उगवण्यासाठी या टवाळखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांच्या गाडीचं नुकसान केलंय।